लहानपण माझं खूप खडतर परिस्थितीमध्ये गेलं. अतिशय हालाकीची, गरिबीची परिस्थिती असल्यामुळं 7वी पर्यंत शिक्षण माझं हे जिल्हा परिषद शाळा ह्याच गावात झालं. लांडेवाडीमध्येच झालं. 8वी आणि 9वी ही 2 वर्ष मला मंचर ह्या ठिकाणी परिस्थिती इतकी हालाकीची असल्यामुळं एसटीचा मंथली पास काढणं सुद्धा शक्य व्हायचं नाही. त्यामुळे बऱ्याचशा वेळेला मला लांडेवाडी ते मंचर हा साधारण 6 ते 7 किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागायचा. पायी जायचं, पायी यायचं, असं त्याप्रमाणे 2 वर्ष मी शाळेमध्ये शिक्षण घेतलं तिथं. त्याच्यानंतर घरच्या परिस्थितीमुळे वडील माझे मुंबईमध्ये डोक्यावर पाटी घेऊन फळं आणि भाजी विकण्याचा धंदा करायचे आणि त्यांना मदत करण्यासाठी घरच्यांचं असं ठरलं की बाबा शिक्षण तर ठीक आहे, तुम्ही मुंबईला जाऊन काय करायचं ते करा, परंतु वडिलांना हातभार लावणं, 4 पैसे अजून अधिकच्या घरामध्ये मिळणं गरजेचं आहे, म्हणून मला त्या कामासाठी मुंबईला जावं लागलं. किती वर्षी तुम्ही हे साधारण माझ्या 15व्या वर्षी मी मुंबईला गेलो. तो पहिला अनुभव कसा होता मुंबईचा अनुभव खूप वेगळं. माझ्या दृष्टीनं ही खूप मुंबई आणि ग्रामीण भागातले लांडेवाडी याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर होतं. पावला पावलाला माणसं, पावला पावलाला नवीन शहरी जीवन हे बघून माझे डोळे दिपायचे. पण हळूहळू तिथं सुद्धा रुळलो आणि मग दिवसभर वडिलांबरोबर सकाळी उठून पहाटे 5 वाजता जायचं भायखळा किंवा क्रॉफर्ट मार्केटला, डोक्यावर पाटी भरून दोघंही, वडील आणि मी, फळं असेल किंवा भाजी असेल विकत आणायची आणि घाटकोपरच्या चाळीमध्ये विकत जायचे. म्हणजे झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन डोक्यावर पाटी घेऊन दिवसभर माल विकायचा घरोघरी जाऊन, आणि मग संध्याकाळी 4-5 वाजता जो उरलेला माल असेल तो वडिलांच्या पाटीत टाकायचा आणि मग मी घरी जायचो तयार होऊन पुन्हा रात्र शाळेचं शिक्षण घ्यायला मुंबईला घाटकोपरला नाईट स्कूलमध्ये मी शिक्षण घेतलं.